की ज्या पद्धतीने ही कारवाई सुरू केलेली आहे, ही कारवाई आपल्याला पूर्णत्वाला न्यावी लागेल. नाहीतर अर्धवट राहिली तर पुन्हा तेच. रितू तावडेजी आपण महापौर आहात, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपण मुख्यमंत्री आहात. आपण घेतलेला निर्णय हा योग्य निर्णय आहे. इथे आता थांबू नका. एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती आहे. कारण का हीच ती संधी आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचं सरकार आहे. जे हॉकर्स आहेत आपले त्यांनाही विनंती आहे, की तुम्ही थोडं थांबा, शांत व्हा. महिने 2 महिने लागतील, पण हे साफ करण्यासाठी तुमची सुद्धा मदत लागेल आणि तरच आपल्या या मुंबईमध्ये सुखाचं जीवन होईल. नाहीतर खूप मोठं संकट येणार आहे. तुम्ही सुद्धा धंदा करू शकणार नाही. एवढ्या मोठ्या संख्येत ती लोकं येणार आहेत. नमस्कार, मी अतुल जैन. आपला अतुल आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपली मुंबई, आपला महाराष्ट्र हा खूप चांगला व्हावा यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करत असतो. पण ज्या पद्धतीने या मुंबईमध्ये येणारा लोंढा हा अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि तो कुठेही आपण थांबू शकत नाही आहोत, असं चित्र आज स्पष्ट होताना दिसतंय. ज्या पद्धतीने सगळ्या फुटपाथवर आपण पाहिलं असेल तर फेरीवाले बसलेले आहेत आणि रस्त्यांवर हातगाडी घेऊन फिरणारे युवा मुलं आहेत. ही कोण आहेत? तर नक्कीच ती बांगलादेशी आहेत, एवढं मात्र निश्चित. ज्या पद्धतीने आपण पाहिलं असेल तर या मुंबई महानगरपालिका या काय काम करतात, कशा पद्धतीने कारवाई करतात, तर हे नेहमीच फक्त तात्पुरती कारवाई करताना आपल्याला दिसले असताना नुकत्याच झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकानंतर रितू तावडेजी या मुंबईच्या महापौरपदी विराजमान झाल्या आणि विराजमान होताच त्यांनी अत्यंत कठोर अशा पद्धतीनं शासन लागू केलं आणि ज्या पद्धतीने मुंबईमध्ये राहणारा व्यक्ती हा फुटपाथवर धंदा करतोय का याची जेव्हा चौकशी सुरू केली तेव्हा अनेक बांगलादेशी हे आपल्या समोर आलेले आहेत. पण अत्यंत मोठी बातमी ही अशी आहे की ज्या पद्धतीने ही कारवाई सुरू केलेली आहे, ही कारवाई आपल्याला पूर्णत्वाला न्यावी लागेल. नाहीतर अर्धवट राहिली तर पुन्हा तेच. म्हणून ही बातमी मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं असेल तर मुंबईमधले सगळे फुटपाथ आज काबीज झालेले होते आणि त्यानंतर रस्त्यांवर युवा जो फिरतोय, हातगाडी घेऊन, फ्रूट घेऊन फिरतोय, तो सगळा बांगलादेशी मुसलमान आहे. जेव्हा तुम्ही त्याचं नाव तेव्हा ते मुसलमान नाव सांगत असताना जेव्हा स्कॅन करता तेव्हा त्याचं नाव ते मुस्लिम आपल्याला आढळतं आणि त्यानंतर त्याला जर पत्ता विचारला आणि तो कुठे राहणारा असं विचारलं तर तो ओडिसा आणि झारखंड सारखा खोटा जागेचं नाव सांगतो, पण तो खरं म्हणजे बांगलादेशी असतो. तो त्या राज्याचा नसतो. अशा पद्धतीचा खोटा एक बनाव करून या ठिकाणी हे बांगलादेशी आपल्या मुंबईमध्ये फेरीवाले धंदे करतायत, फ्रूट विकतायत. पण ते फ्रूट विकणाऱ्यांच्या चेहरे तुम्ही कधी पाहिलेत का? अत्यंत घाणेरडे असे चेहरे, ना अंघोळ केलेले चेहरे. हे अशी ही लोकं आहेत, जे त्या ठिकाणी फ्रूट आणि फळं विकतात. आपण काही दिवसांपूर्वी मी तुमच्यासमोर एक विषय मांडतो, की एक विषय माझ्यासमोर आला आणि त्यामध्ये एक सफरचंद विकणारा मुलगा होता. तर त्या ठिकाणी माझ्या विभागातली बाई सांगते, की "अतुल, या फळामध्ये सगळ्यांमध्ये इंजेक्शन आहे, त्यावर स्टिकर मारलेले आहेत आणि मी बघता नक्कीच सगळ्या स्टिकरच्या मागे होल होते. मग यामध्ये काय इंजेक्शन मारले होते? यामध्ये काय पॉइझन होतं? यामध्ये काय तुम्हाला आजारी करण्याचं केमिकल होतं? काय मारलं होतं त्यामध्ये?" अशाच गोष्टी तुम्ही ज्यावेळेला फुटपाथवर एखादं फळ घेता, तेव्हा त्याच्या आतमध्ये असतं. आज अननस जेव्हा कापून त्या बॉक्समध्ये भरतात, तेव्हा ते कशा पद्धतीने घाणेरडे हात असतात, कशा पद्धतीने ते अननस भरलेले असतात बॉक्समध्ये किंवा अनेक फ्रुट्स आहेत. ते तुमच्या समोर ते विकायला येतात. तुम्ही ते आवडीने घेतात. पण त्यामध्ये काय आहे, काय परिस्थितीने ते विकतायत, हे तुम्ही कधी पाहिलंय का? नक्कीच आपण कधी पाहत नाही. आपण फार भोळे आहोत. आपल्या घरच्या महिला फार भोळ्या आहेत. बाजार घ्यायला निघतात तेव्हा काहीही घेतात आणि ते लगेच घरी येतात. पण त्या ठिकाणी तो व्यक्ती बांगलादेशी कशा पद्धतीने तुम्हाला सामान देतोय ह्याची तुम्ही अजिबात दखल घेत नाही. आणि आज रितू तावडेजी आपण महापौर आहात, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपण मुख्यमंत्री आहात. आपण घेतलेला निर्णय हा योग्य निर्णय आहे. इथे आता थांबू नका. एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती आहे. कारण का हीच ती संधी आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचं सरकार आहे आणि तुम्ही जर हे कठोर शासन लावलं, तर येणाऱ्या काळामध्ये ही मुंबई महाराष्ट्राची नगरी अत्यंत सुंदर दिसेल आणि सुरक्षित आणि सुखी राहील. म्हणून तुम्हाला विनंती आहे, की आज उचललेला पाऊल तुम्ही हा मागे घेऊ नका. कुठलीही परिस्थिती आली तर मागे वळू नका. पण या ठिकाणी असलेला हा जो
मालाड मालवणीमध्ये राहणारा बांगलादेशी ही लोक तिथे अशा ठिकाणी राहतात ज्या ठिकाणी मुस्लिम बहुल विभाग असतो, त्या ठिकाणी त्यांची चौकशी करणारा कोणी नसतो. म्हणून ते लोक अशा ठिकाणी राहतात आणि हिंदू परिसरामध्ये वगैरे येऊन ती लोक अशी गोष्ट करतात, अशा गोष्टी विकतात आणि तुम्हाला कुठेतरी आजारी करण्याचा प्रयत्न यांचा होतोय का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि हे चित्र स्पष्ट दिसतंय तरी सुद्धा आपण मानायला तयार नाही असं मला वाटतंय. म्हणून तुम्ही कुठेतरी आता सावध व्हा, सतर्क व्हा. या सगळ्या बांगलादेशांना पुन्हा एकदा परत पाठवा आणि ते परत येता कामा नये ह्याची जर आपण दखल घेतली तरच आपलं येणारा भविष्य जे आहे हे सुखी राहील. नाहीतर आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी मोठं संकट आहे एवढं मात्र निश्चित असं तुम्हाला मी आज या ठिकाणी सांगू शकतो. तुम्हाला विनंती आहे की ही जी कठोर कारवाई जी फुटपाथावरची आहे ही कुठेही थांबता कामा नये आणि ही कारवाई संपूर्ण होईपर्यंत जे हॉकर्स आहेत आपले त्यांनाही विनंती आहे की तुम्ही थोडं थांबा, शांत व्हा. महिने 2 महिने लागतील, पण हे साफ करण्यासाठी तुमची सुद्धा मदत लागेल आणि तरच आपल्या या मुंबईमध्ये सुखाचं जीवन होईल. नाहीतर खूप मोठं संकट येणार आहे. तुम्ही सुद्धा धंदा करू शकणार नाही. एवढ्या मोठ्या संख्येत ती लोकं येणार आहेत. म्हणून तुम्ही जागे व्हा, सतर्क व्हा. आपण प्रत्येक जण जागा होऊया. आपल्या प्रत्येक घरच्या लोकांना, महिलांना सांगूया, की आपण फुटपाथवर जेव्हा काही वस्तू घेतो, तेव्हा ते कोण आहेत ह्याची दखल घ्या. नंतरच त्या वस्तू घ्या. नाहीतर आपल्याला ते आजारी करतील. आपल्याला कुठेतरी संपवण्याचा प्रयत्न आहे. अशा पद्धतीचं एक काहीतरी षडयंत्र आपण सगळे म्हणून थांबूया आणि अशा पद्धतीची विनंती मी आज तुमच्यासमोर करायला आलो आहे. मी इथेच थांबतो. आपला अतुल आपली बातमीमध्ये पुन्हा भेटूया. थँक यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.